राज्यात मोठ्या प्रमाणात पेरणी होणाऱ्या सोयाबीनच्या पिकाचं नियोजन नैसर्गिक पद्धतीने करणं फायद्याचं ठरणार आहे। रासायनिक खतांना घन आणि द्रव रूपातल्या जीवामृताचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे। तर सोयाबीनमध्ये बाजरी तसंच कडधान्यांचा पेरा आंतरपीक म्हणून घेतल्यास याचा कीड रोग नियंत्रणास फायदा होईल। शिवाय सोयाबीनमध्ये कडधान्य किंवा बाजरीसारख्या पिकाचं उत्पादन बोनस मिळेल। आज आपण अमरावतीचे नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांच्याकडून रसायनमुक्त सोयाबीन शेतीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत। पीक मुख्यतः भारतीय नाही आहे, चीनमधून आपल्या इथे आलेलं आहे। आपल्या इथं जे सोयाबीन होते काळं सोयाबीन होतं आणि त्यामुळं सोयाबीनच्या मुळावर ज्या गाठी आहेत त्या गाठीमध्ये जो जीवाणू असतो त्याचं नाव आहे रायझोबियम जॉपानिकम आणि तो मूळचा विदेशी जीवाणू असल्यामुळं भारतामधल्या जमिनीमध्ये त्याचं सहजीवन फार कमी जीवाणू प्रकाराशी जुळून येतं आणि दिसून आलं की या रायझोबियम जॉपानिकमचं जास्त सहजीवन हे रायझोबियम लोटायशी आहे आणि हा जीवाणू चण्याच्या मुळीवर असतो। म्हणजे याचा अर्थ असा की जर आपण सोयाबीननंतर चना फेरपालट घेतला रबीमध्ये तर सगळ्यात जास्त फायदा हा सोयाबीनला मिळतो आणि चण्याला मिळतो। आणि हाच पॅटर्न आज रूढ झालेला आहे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा खानदेशामध्ये आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा। सोयाबीन हे लवकर येणारं पीक असल्यामुळं 2.5-3 महिन्यामध्ये त्याच्या पानांना आपली संपूर्ण अन्न प्रक्रिया ही लवकर आटवायची असते प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून आणि म्हणून सोयाबीनला सूर्यप्रकाशाची जेवढी जास्त आवश्यकता असेल तेवढी उपलब्धी झाली पाहिजे। आणि सोयाबीनची पानं हे 7000 फूट कॅन्डलच्या आतमध्ये जे सूर्यप्रकाशाची तीव्रता असते ते सहन करणारे असतात। जास्त तीव्रता 7000 फूट कॅन्डलच्या वर त्यांना सहन होत नाही आणि म्हणून त्याला जर हलणारी सावली ऊन सावलीचा खेळ जर उपलब्ध केला तर सोयाबीनचं उत्पादन वाढतं आणि शेंगामध्ये दाण्यांचं भरणसुद्धा वाढतं। आणि म्हणून सोयाबीन एक सलग पीक न घेता ज्याला सोयाबीनमध्ये जर तूर घेतली आपण तूर सोयाबीन हा एक पॉप्युलर पॅटर्न झालेला आहे। तसेच सोयाबीन अधिक बाजरा हा एक चांगला पॅटर्न आपल्याला होऊ शकतो। मकासुद्धा सोयाबीन अधिक मका किंवा सोयाबीन अधिक खरीप ज्वारी हा सुद्धा एक चांगला पॅटर्न होऊ शकतो। सोयाबीनचं बियाणं राखून ठेवण्यामुळे त्रास होतो कारण त्याची जी किपिंग क्वालिटी आहे म्हणजे साठवण क्षमता आहे ती फार कमी असते आणि म्हणून खरीपामध्ये लागणारं सोयाबीनचं बी जर आपण रबीमध्ये निर्माण केलं, सोयाबीन 12 महिने आपल्याला घेता येतं, उत्पादन फक्त रबीमध्ये कमी मिळतं, तर ते बियाणं अतिशय उत्कृष्ट असतं। सोयाबीनमध्ये तूर हे चांगला पॅटर्न आणि बाजरी तर त्याचं नियोजन असं केलं पाहिजे की एक ओळ सोयाबीनची एक ओळ तुरीची, मध्ये 2 ओळी सोयाबीनच्या, नंतर तिसरी ओळ ही सोयाबीन अधिक बाजरी म्हणजे त्यामध्ये बाजरी मिसळून सोयाबीन पेरली पाहिजे आणि नंतरच्या 2 ओळी पुन्हा शुद्ध सोयाबीनच्या आणि मग नंतरची 6वी ओळ तुरीची। म्हणजे 1 तूर 2 सोयाबीन, 1 सोयाबीन अधिक बाजरी आणि अधिक 2 सोयाबीन अशा तऱ्हेचा पॅटर्न हा अतिशय चांगल्या तऱ्हेनं उत्पादनक्षम होतो। कारण यामध्ये आपण एका पिकात अनेक आंतरपिकं घेतल्यामुळं समजा सोयाबीनच्या कापणीच्या वेळेस गारपीट झालं किंवा मोठा पाऊस आला किंवा कोणती नैसर्गिक आपत्ती झाली आणि सोयाबीनचं पीक मातीमोल झालं जसं यावर्षी झालेलं आहे, तर अशा वेळेस आपल्या हातात काहीच राहत नाही जर आपण केवळ सोयाबीन घेतलं तर। परंतु सोयाबीनमध्ये जर ही आंतरपिकं घेतली तूर आणि बाजरीची तर सोयाबीनसोबतच बाजरीचं पीक निघून येतं आणि हा मधला 9 फुटाचा पट्टा आपल्याला छानपैकी मोकळा मिळतो। त्यामध्ये तुरीची वाढ खूप चांगली होते आणि कोरडवाहू शेतीमध्ये हा पॅटर्न खूप चांगल्या तऱ्हेनं आपल्याला उपलब्ध होऊ शकतो। पण ज्यांना रबीमध्ये गहू किंवा चना घ्यायचा आहे, कोरडवाहूमध्ये असो की सिंचनामध्ये, त्यांनी मात्र सोयाबीनमध्ये खरीपामध्ये तूर घेऊ नये। तर त्यांनी असा पॅटर्न राबवावा, 1 बाजरीचं ओळ किंवा मक्याची ओळ आणि 5 सोयाबीनच्या ओळी अशा तऱ्हेनं तो पॅटर्न राबवावा आणि बाजरीमध्ये सुद्धा चवळी मिसळायची किंवा सोयाबीन मिसळायचं किंवा मूग उडीद मिसळायचे। या पॅटर्नमध्ये एकाच वेळेला दोन्ही पिकाची कापणी होऊन जाते आणि मग उपलब्ध ओलाव्यावर रबीमध्ये आपल्याला रबीतलं चण्याचं किंवा कोणत्याही रबी पिकाचं म्हणजे गव्हाचं पीक घेता येतं। पेरणीच्या आधी चांगली मशागत करून जे धसकट आहे ते वेचून किंवा रोटावेटरने
ते दसकटं सगळे जुन्या पिकाची बारीक करून मातीत मिसळून घ्यावे आणि शेवटल्या कुळवाच्या पाळीच्या आधी म्हणजे वखराच्या पाळीच्या आधी एका एकराला 200 किलो घनजीवामृत हे विस्कटून टाकायचं एका एकराला आणि शेवटल्या पाळीने ते मातीत मिसळून द्यायचं. आणि मग जेव्हा एखादा वळवाचा पाऊस येतो मे महिन्यात जून महिन्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस, त्यामध्ये हा तणांचा ऊत वर येतो, तो आणखी एका वखरणीनं तो मारून टाकावा म्हणजे तणांचा उपद्रव कमी होईल. आणि पेरणीच्या वेळेस अशा पद्धतीनं पेरणी करावी. 2 ओळीतलं अंतर जर हलकी जमीन असेल तर 1 फूट ठेवावं, मध्यम जमीन असेल 1.25 फूट ठेवावं आणि भारी जमीन असेल तर 1.5 फूट ठेवावं. सोयाबीनमध्ये तुम्ही बघितलं असेल की एखादं एकट सोयाबीनचं झाड असतं, त्याला बहुताल कोणी बियाणं उगवलेलं नसतं आणि त्यावेळी दिसेल तो तुम्हाला मोठा घेर करतो आणि लटपटून शेंगा असतात, कारण प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश मिळतो. दाट लागवडीमध्ये प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश मिळत नाही, वरच्या पानावर सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्यामुळे प्रकाशरश्मीच्या माध्यमातून अन्ननिर्मिती घडते आणि मग शेंगा कमी लागतात, शेंगामध्ये दाणे पोचत असतात, ह्या सगळ्या भानगडी होतात. आणि म्हणून मला वाटतं बी कमीत कमी लावण्यासाठी आपण टोकन पद्धतीसुद्धा विचार करू शकतो. आणि एकदा पेरणी झाली की मग तणांचं नियंत्रण व्यवस्थित करावं आणि जीवामृताच्या 4 फवारण्या कराव्या. जसं पेरणीनंतर 1 महिन्यांनी पहिली फवारणी 100 लिटर पाणी एका एकराला आणि 5 लिटर कपड्यात गाडलेलं जीवामृत. तिथून 21 दिवसांनी दुसरी फवारणी 150 लिटर एका एकराला पाणी आणि 10 लिटर जीवामृत कपड्यानं गाडलेलं. आणि तिथून 21 दिवसांनी तिसरी फवारणी, बहुतेक ही फवारणी कापणीच्या आधी येते. त्याच्यामध्ये एक तर 200 लिटर पाणी आणि 20 लिटर जीवामृत किंवा 200 लिटर पाणी आणि 5 लिटर आंबट टाक, ह्या फवारण्या केल्या. आणि जेव्हा फुलावर येतं सोयाबीन त्यावेळेस शेंगा पकडण्याच्या बिलकुल बारीक कळ्या असतात किंवा शेंगा लागलेल्या असतात, त्यावेळेस एका एकराला 100 किलो घनजीवामृताचा जर आपण बूस्टर डोस दिला तर अतिशय सुंदर सोयाबीन येतं. म्हणजे आम्ही दाखवून दिलेलं आहे की यावर्षी रासायनिक शेतीमधल्या किंवा सेंद्रिय शेतीमधल्या सोयाबीनपेक्षा आमचे प्लॉट अतिशय उत्तम होते. कोणतेही रोग नव्हती, कोणतीही कीड नव्हती आणि निकोप पीक असून उत्पादनात अजिबात घट नव्हती. उलट आमच्या काही शेतकऱ्यांनी 12-13 क्विंटलपर्यंत सोयाबीन घेतलेलं आहे आणि आमचा ॲव्हरेज 7-8चा यावर्षी बसलेला आहे. अतिशय कमी जिथे उत्पादन झालं तरी सुद्धा 2-3 क्विंटलच्या वर खाली उत्पादन आलं नाही. जिथे अत्यंत खूप पाऊस झाला आणि पीक हे पाण्यात बुडलेलं होतं, त्या ठिकाणी रासायनिकचं पीक बुडलेलं होतं, आमचं पीक मात्र जगलं. आणि म्हणून मित्रांनो, सोयाबीन हे आपल्या विदर्भाच्या, खानदेशाच्या आणि मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणून त्यासाठी आपण हा सोयाबीनचा पॅटर्न राबवावा. सोयाबीन एकच सोयाबीन करू नका, सोयाबीनचा फेरपालट रबीमध्ये नक्कीच घ्या. जर खरीपामध्ये सोयाबीन, रबीमध्ये तुम्ही काही घेऊ शकत नसाल तर सोयाबीनमध्ये आंतरपिकं तूर आणि बाजरी किंवा मका किंवा ज्वारी हे नक्कीच घेतलं पाहिजे असं मला वाटतं.